महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भातली, कारण का फेसबुक आणि ट्विटर पोस्टमुळे चर्चेत आलेल्या पंकजा मुंडे आज प्रसार माध्यमांसमोर आल्या आहेत। यावेळी त्यांनी माझ्याबाबत काही वर्तमानपत्रांनी चुकीच्या बातम्या चालवल्या, जी चर्चा झाली त्यामुळे मी व्यथित झाल्याचं त्यांनी सांगितलं। माझ्या पोस्टचा विपर्यास केल्याने मी खूप व्यथित आहे असं त्या म्हणाल्यात। मात्र पक्ष सोडण्याबाबत त्यांनी बोलणं टाळलं। मी लाचारी स्वीकारली नाही, पदासाठी काम केलं नाही, मला जे बोलायचंय ते मी 12 तारखेला बोलेनच असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। विवेक कुलकर्णी आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळतील। विवेक, तुमच्याकडे काय तपशील आहे? पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, त्यानंतर त्या पक्षावर नाराज आहेत, पक्ष सोडून जातील अशी चर्चा सुरू झाली होती। विवेक, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, मात्र पंकजा मुंडे यांनी आता जवळपास 1.5 दिवसांनंतर स्पष्टीकरण दिलंय। फेसबुक पोस्ट लिहिली होती पंकजा मुंडे यांनी 2 दिवसांपूर्वी, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना साथ घातली होती आणि मुंडे गडावरती सगळेजण जमा, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं, आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख मावळे असा केला होता। त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत का, त्या भाजप सोडून जाणार का, या चर्चांना उधाण आलं। इथवरही चर्चा रंगू लागली की पंकजा मुंडे या कदाचित शिवसेनेत जातील। त्यात संजय राऊत यांनी भर टाकली, कारण का पंकजा मुंडेच काय, अनेक नेते सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी गुगली राऊतांनी टाकली आणि त्यामुळे या चर्चांना उधाण आलं। दरम्यान दुसरीकडून भाजपच्या नेत्यांनी देखील स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली। भाजपच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितलं की पंकजा मुंडे या भाजप सोडून जाणार नाहीत आणि त्यानंतर आता स्वतः 1.5 दिवसांनंतर पंकजा मुंडे माध्यमांसमोर आलेले आहेत। कालपासून ज्या काही बातम्या चालवल्या जात आहेत त्याच्यामुळे मी व्यथित झालेली आहे आणि माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केल्याचा खुलासा यावेळेस पंकजा मुंडेंनी केला। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले। तर विवेक, अजून तुमच्याकडे काय तपशील आहेत याबद्दलचे? पंकजा मुंडे यांनी परवा फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यात 12 डिसेंबरला भगवान गडावर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असं म्हटलं आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। पंकजा मुंडे या पक्षात नाराज आहेत, त्या पक्ष सोडून जातील अशा देखील चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर त्यांनी ट्विटर हँडलवर भारतीय जनता पक्षाचा उल्लेख काढलेला होता, त्यामुळे या गोष्टीत अजूनच भर पडली। संजय राऊत असतील किंवा नीलम गोरी असतील यासारख्या नेत्यांनी आपल्या विधानांनी संदिग्धता वाढवली। संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं म्हटलं, पण आता पंकजा मुंडे यांनी स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मी व्यथित झालेले आहे, पण माझी नेमकी काय भूमिका आहे ती 12 डिसेंबरला मांडेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आज विनोद तावडे, राम शिंदे आणि बबनराव लोणीकर असे भाजपचे नेते हे पंकजा मुंडे यांना भेटायला देखील गेलेले होते। त्यावेळेस देखील त्या नेत्यांनी हेच म्हटलेलं होतं की पक्ष सोडून जायचा पंकजा मुंडे यांचा कोणताही विचार नाहीये, पण त्यांच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आलेल्यामुळे त्या व्यथित आहेत असं म्हटलं गेलेलं होतं। मात्र पंकजा मुंडे जोपर्यंत स्वतः याबद्दलचा खुलासा करत नाही तोपर्यंत त्यांची संदिग्धता कायम होती। मात्र त्यांनी आता स्वतः या संदर्भात येऊन खुलासा केलेला आहे, पण अर्थात 12 डिसेंबरला नेमकी काय भूमिका जाहीर करतील याबद्दलचं त्यांनी गूढ कायम ठेवलेलं आहे। त्यामुळे गोपीनाथ गडावर 12 डिसेंबरला पंकजा मुंडे जनसमुदायासमोर नेमकी काय भूमिका मांडतात ते पाहावं लागेल। निश्चित विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या अजूनही नाराज आहेत आणि त्यांचं मन वळवण्यासाठी भाजपचे इतर नेते आता त्यांच्या भेटी घेतात। भाजपचे नेते विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांनी आज पंकजा मुंडेंची रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी या खरं तर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र पंकजा मुंडेंनी दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरती येण्याचं निमंत्रण दिलं आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना। मात्र विरोधकांनी या त्यांच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला, यामुळे पंकजा मुंडे व्यथित आहेत। बाकी त्यांची पक्षांतराची कोणतीही नाराजी, पक्षावरती कुठलीही नाराजी नाही असं देखील विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय। पक्षाशी एकनिष्ठ असणारा परिवार, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पंकजाताई यांना जे अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात ते स्वाभाविकपणे दुःख होतं। ते दुःख त्यांना नक्की आहे, कारण त्या पक्षाच्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की 12 तारखेला ते त्यांच्या सगळ्या अनुयायांना, महाराष्ट्रभरातल्या अनुयायांना योग्य संदेश देतील याची मला खात्री आहे।
महाजननी आपण करायला आला होता तिथे कुठल्याही वेगळ्या एक विचार आहे करून भूमिका घेतली. की भारतीय जनता पार्टीची संस्कृती राहिलेली आहे की ज्यावेळेस असा कुठला प्रसंग येतो त्यावेळेस एकमेकांना भेटलं पाहिजे आणि कन्व्हर्सेशन झालं पाहिजे आणि त्या संभाषणाच्या द्वारेच निश्चित स्वरूपामध्ये दुःख हे कमी होत असतं आणि त्या अनुषंगाने माझं आणि त्यांचं तर नातं अतिशय जवळचं राहिलेलं आहे. त्यामुळं मी त्यांना भेटणं हे माझं क्रमप्राप्त ठरलं आणि विनोदजी सुद्धा आम्ही बरोबर होतो. मुळात पुढच्या बातमीकडे. राज्यावर 6,71,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे, त्याचा आढावा घेतला जाईल असं आज जयंत पाटील म्हणालेले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का, पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का याचा अभ्यास केला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील, विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत असं देखील पाटील यांनी स्पष्ट केलंय. आणि याबाबतच जयंत पाटलांशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नेमकी कोणत्या हेतूने हे आढावा घेतला जातोय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा? एकंदरच राज्यावर एकूण असणारं कर्ज, राज्याच्या बजेटवर असणारा बोजा 4,71,000 कोटीचा आहे आणि बजेटच्या बाहेर सरकारने जे बॉरोईंग केलेलं आहे, कर्ज काढलेलं आहे ते जवळपास 2 लाख कोटीचं आहे. त्यामुळे 6,71,000 कोटीचा आकडा समोर आल्यामुळं थोडंसं जे ऑफ बजेट बॉरोईंगमध्ये जे वेगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत त्याचा आढावा आज आम्ही घेणार आहे. एकंदर किती त्याची गती आहे, कोणत्या स्टेजला ते सगळे प्रोजेक्ट आहेत आणि गुंतवणूक जी झालेली आहे ती कशा प्रकारे योग्य आहे किंवा नाही, किंवा त्या बाबतीत आणखीन कमी व्याजानं काही कर्ज मिळणं शक्य आहे का, अशा सगळ्याच गोष्टीचा समग्र आढावा आम्ही घेतोय. उद्देश हा आहे की राज्यावरचा बोजा कमी करायचा, त्याच्यात प्रकल्प बंद करणे ही आमची भूमिका नाही आहे. आम्ही सकारात्मक आहोत, पण त्याचबरोबर राज्य सरकार या घेतलेले बोजा परत करण्यासाठी सक्षम करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं हा आढावा आम्ही घेतोय. साधारणतः आपण वित्तमंत्री होतात, इतका आपला अनुभव आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही विरोधी बाकावर जरी असला तरी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. मग असे मोठे प्रोजेक्टमध्ये मुंबईतला मेट्रो प्रोजेक्ट येतोय, समृद्धीसारखे विषय येत आहेत. जे मुंबईसारखे तर असं म्हटलं जातं की हे प्रोजेक्ट काही डिले होतील आणि इतर ठिकाणी पैसे जे वरती वळवले जातील. नाही, प्रोजेक्ट डिले होण्याचा प्रश्न येणार नाही. त्या बाबतीत मी आश्वस्त करेन सगळ्यांनाच. तसा आमचा उद्देश नाही आहे. उद्देश आहे की मागच्या सरकारने प्रकल्पाचे नारळ फोडले आणि प्रकल्प करण्यासाठी उशीर केला. त्यांचा जो विलंब झालेला आहे तो अभ्यास करणं आणि या सगळ्या प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी आणखीन काय गरजेचं आहे, त्यातला काही पोर्शन तरी लवकर लोकांच्या सेवेसाठी सुरू होईल का, असे वेगवेगळे ऑप्शन्स आम्ही विचारात घेणार आहोत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प खरं तर सुरू केले, पण आता नव्या सरकारमध्ये या प्रकल्पांचं भवितव्य टांगणीला लागलंय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीच्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या या प्रकल्पांना सत्तेत असतानाही शिवसेनेनं जाहीर विरोध केला होता. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंही या प्रकल्पांविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच बैठकीत मेट्रोच्या आरेतील कारशेडला स्थगिती दिली. आरे मेट्रो कारशेड आणि नाणार प्रकल्प विरोधी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. आगामी 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास 1,00,000 कोटीहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे. जपान सरकारच्या मदतीनं हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी भारताला 50 वर्षांसाठी 0.1% व्याजदरानं कर्जही देणार आहे. कोकणातील नाणार प्रकल्पही नव्या सरकारच्या रडारवर आलाय. फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पावरून भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीपासूनच शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे. 2015 मध्ये सरकारनं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. मात्र हळूहळू या प्रकल्पाला विरोध वाढत गेला आणि आंदोलन उभं राहिलं.
सत्तेत असतानाही शिवसेना आंदोलकांच्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. या प्रकल्पासाठी 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पासाठी 15,000 एकर जमिनीची गरज आहे. मात्र राजापुरातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध केलाय, त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय. नाणार प्रकल्पाप्रमाणेच समृद्धी महामार्गही नव्या सरकारच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या 2 टोकांवरच्या शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा महामार्ग आखण्यात आलाय. अवघ्या 8 तासात मुंबईहून नागपूरला जाणं यामुळे शक्य होणार आहे. या प्रकल्पाला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी आधीपासूनच विरोध केलाय. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसचा या प्रकल्पाला विरोध आहे. ही सगळी पार्श्वभूमी बघता महाविकास आघाडीचं सरकार या महत्वाकांक्षी प्रकल्पांविषयी नेमकी कोणती भूमिका घेतं यावर त्या प्रकल्पांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. उदय जाधव, सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. कांद्याच्या दरानं घेतलेली उसळी आजही कायम आहे. मनमाडच्या उमराणे बाजार समितीत आज कांद्याला तब्बल 13,900 इतका रेकॉर्ड ब्रेक भाव मिळालाय. लासलगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात देखील कांद्याला विक्रमी भाव मिळतोय. पण यंदा पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे एका एकरात फक्त 60 ते 70 किलो इतकाच कांदा शेतकऱ्यांच्या हातात आलाय. त्यामुळे भावात मोठी वाढ होऊन देखील त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असलं तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्यामुळे अच्छे दिन आलेत. सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक म्हणजे 15,000 रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय क्विंटल मागे. सोलापुरात कांद्याला 150 रुपये प्रति किलो इतका भाव मिळालाय. मागच्या काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत फक्त 250 ते 260 गाड्यांची आवक होतीये. त्यामुळे कांद्याला विक्रमी भाव मिळतोय. साधारण कांद्याला देखील म्हणजे सर्वसाधारण प्रतीचा जो कांदा आहे त्याला देखील 9,000हून अधिकचा भाव मिळतोय. सरासरी बाजार 9 ते 10,000 रुपये कांद्याला बाजार आहे आणि कांद्याची भरपूर मागणी आहे. म्हणजे परराज्यात कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूमध्ये कांदा नसल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधलं सध्या सोलापूर जिल्ह्यातनं कांदा चालू असल्यामुळे इथं कांद्याची मागणी भरपूर असल्यामुळे गिराकाची मागणी भरपूर आहे कांद्याला. एकरी 5 पोते 10 पोते कांदा निघालेला. आता 3 एकरमध्ये कांदा निघाला 50 कट्टे. खर्च झाला 1 लाख रुपये आणि 10 कट्टे 5 कट्टे जर एकरी निघाला तर काय शिल्लक राहणार आहे. आजचा परिस्थिती कांद्याची बरी दिसायली आहे भावाची, पण भाव असून त्याला ॲव्हरेज नाही. भाव चांगला आहे कांद्याला, पण शेतकऱ्याला शेतीतनं ॲव्हरेज पडत नाही. मालाचं ॲव्हरेज पडत नसल्यामुळं ही बाजार असून बी म्हणजे काही शेतकऱ्याला 4 पैसे राहत नाहीत खर्चाला आणि त्याला सर्व मेळ होतोय. त्यामुळं फक्त बाजारभाव बघून उपयोग नाही. ह्यात शेतकऱ्याची पूर्ण माती व्हायला आहे. तिकडे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक 20% घटली आहे. बाजारपेठेत आज फक्त 90 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आता 20 रुपयांनी वाढलेत. नवीन कांदा 100 रुपये तर जुना कांदा 120 रुपये किलोनं मिळतोय. हे घाऊक बाजारातले दर आहेत आणि हा दर इथून पुढे वाढत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात थोड्याच दिवसात कांदा 150 रुपये किलोचा टप्पा गाठू शकतो. आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनं उडाली आहे. नेमकं काय घडलं या घटनेत जाणून घेऊयात सविस्तर. पुण्यातील सिंहगड रोड इथली माणिकबाग परिसरातील राधाकृष्ण पार्क इमारत. ही इमारत सध्या हादरली आहे ती तरुणीच्या हत्येमुळे. 2 डिसेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता बंद खोलीत तरुणीचा मृतदेह सापडला आणि एकच खळबळ उडाली. 26 वर्षीय तेजसा पायाळ या तरुणीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. घरामध्ये त्याच वेळेस 2 ते 3 दारूच्या बाटल्या होत्या. अत्यंत संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृतदेह जो आहे तो कॉटवर पडलेला होता. तिच्या गळ्यावरती काही जखमा आहेत ज्यामुळे कुटुंबियांकडून सातत्यानं आरोप केले जातात की ही घातपाताची घटना असण्याची शक्यता आहे. मुलीच्या हत्येनंतर आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. मूळचं बीडचं हे कुटुंब. तेजसानं MBAचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ती पुण्यात नोकरीसाठी आली.
आई आणि 2 बहिणींसोबत ती पुण्यातच भाड्याच्या घरात राहत होती. 9 वर्ष जवळपास इकडं पुण्यामध्ये राहते ती. MBA केलं, काही क्लासेस केले इथं तिनं. तिच्यामुळं ह्या मुलींचे झाले, हिचं इंजिनिअरिंग झालं पाठीमागं. ती आल्यामुळं पुण्यामध्ये. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोनच लागेना. इथं आलं लॉक होतं. मी म्हटलं बाहेर गेले, रस्त्यात कुठं असलं तर उचलूनच नेते आता घरी. बंद खोलीत तरुणीची हत्या होते, पण शेजाऱ्यांना याबाबत काहीच थांगपत्ता लागत नाही. त्याची आई दुपारी आली, ती मोठ्याने रडायला लागली दार उघडून. त्या टायमाला आम्हाला समजलं, त्याशिवाय आम्हाला काही नाही कळालं. तेजसाची आई न्यायाची मागणी करतेय. तेजसाच्या आईनं तिच्यासोबत घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणी आता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ते असं पडलंय काळं निळं होऊन. मध्ये जाऊन बघत येते ते असं वाट बघत आहे. ते हात असा झालेला काळा फ्रॉक आहे वाढदिवसाचा अंगावर. थोडं बसले तिथे दार तुटलेलं दिसतंय, असं आडवं पडलेलं दिसतंय, गळ्याला क्रॅश पडलेले, ते काळं निळं झालंय, गळा घुटून मारलेलं, वरी फासाचा देखावा केलाय, स्टूल ठेवलाय, फोन घेऊन गेलाय म्हणजे प्लॅन्टेड आहे, तिथं सामान ठेवलंय म्हणजे प्लॅन्टेड आहे, मर्डरच आहे. आईचे हे अश्रू तेजसाची हत्या किती निर्घृण होती हे स्पष्ट सांगतायत. या हत्येमागच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही एकच मागणी हे अश्रू करतायत. नेमकी ही हत्या कशामुळे झाली? काही वेगळी कारणं याच्या मागे होती का? आतमध्ये असलेली लोक किंवा ही खरंच हत्या आहे का? जर असेल तर करणारे लोक कोण होते? ते आतमध्ये कसे आले? या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पोलिसांना शोधावी लागणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर ठाण्यातून एक थरारक बातमी. ठाण्याच्या कळवा भागात एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं थेट उड्डाणपुलावरती गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाणे वाहतूक पोलीस आणि स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरूप वाचवलं. भगवान कांबळे असे या व्यक्तीचं नाव असून नुकतंच त्याच्या मुलाचं निधन झालंय. त्याचा मानसिक धक्का बसल्यानं तसंच कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान कांबळेंनी हे आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कळतंय. आज सकाळी 10:30च्या सुमारास कळवानाका उड्डाणपुलावरती भगवान कांबळे गेले. त्यांनी कासरा उड्डाणपुलाच्या रेलिंगला बांधला आणि फास घेतला, पण पोलिसांनी तातडीनं त्यांना खाली उतरवलं. एसपीजी कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. मतदानावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वॉकआउट केलं. गांधी कुटुंबियांविरोधात सूडबुद्धीनं वागत सरकारनं हे विधेयक आणलं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मात्र याला सडेतोड उत्तर दिलंय. गांधी कुटुंबियांना एसपीजी सुरक्षाच पाहिजे असा हट्ट का केला जातो? डॉक्टर मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढली तेव्हा कुणीच काही का बोललं नाही असा प्रतिसवाल शहांनी उपस्थित केला. और जहां तक थ्रेट का सवाल है, क्यों खाली गांधी परिवार? पूरे देश की हर व्यक्ति की सुरक्षा की चिंता करनी चाहिए. और मैं इस सदन पर कहने के लिए तैयार हूं, सिर्फ गांधी परिवार नहीं, गांधी परिवार समेत 130 करोड़ के नागरिकों की सुरक्षा की जिम्मेदारी सरकार की है, राज्य सरकार. और इसका निर्वहन करने के लिए हमें कोई आपत्ति नहीं, परंतु हमें एसपीजी ही चाहिए. ये जिद मेरी समझ में नहीं आती माधव. आणि या कायद्याबाबत रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नेमकं राज्यसभेत काय म्हणालेत तेही ऐकूयात. एक Z+ सुरक्षा दे दी है और इसीलिए मतलब हमारे सरकार के माध्यम से हमारे अमित शाह होम मिनिस्टर है, मोदी जी हमारे प्रधानमंत्री है, मैं सामाजिक न्याय मंत्री हूँ, राज्य मंत्री हूँ, तो तुमको सामाजिक न्याय देने के लिए मैं तैयार हूँ और सुरक्षा देने के लिए अमित भाई तैयार है और बाकी सब कुछ देने के लिए मोदी जी तैयार है. तो इसीलिए मतलब यहाँ डरने की कोई बात नहीं है. तो इसीलिए आप चिंता मत करिए. आणि यासोबत बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर बातमी शिवप्रताप दिनाची. ढोल ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिकं, अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर 359वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो शिवप्रेमी लोकांनी हा परिसर भारावून गेला होता. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचं प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचं रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
मला वाटतं महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य असावं की जिथे अशा पद्धतीने सगळ्यांच्या श्रद्धा ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते अशा पूजा केल्या जातात आणि आपली नाळ ही संस्कृतीशी कायम त्या निमित्ताने जोडून ठेवली जाते. आम्हा सगळ्यांना सुद्धा इतरांप्रमाणेच काही गोष्टी साजऱ्या करायला मिळतात आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी जमून आपल्या सगळ्यांच्या वतीने ही पूजा करत आहोत. खरंच खूप आनंद आणि समाधान वाटतं. आणि आज बातमीसोबत आता महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात गावाकडच्या बातम्या बघत रहा न्यूज 18 लोकमत.